आजचे MPSCचे प्रश्न. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? तर ती नावे आहेत बांदर, धोगुस, तेलबासा. बंगालच्या उपसागरात कोणती बेटे आहेत? अंदमान व निकोबार. लक्षद्वीप समूह कुठे आहे? अरबी समुद्रात. कोकण किनारा हा रिया या प्रकारामध्ये मोडतो. सुरजागड लोहखनिज क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस 22 मे रोजी साजरा केला जातो. पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली प्रक्रियेतील पहिला टप्पा. पर्यावरणीय धोरण स्थापित करा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत कोणती रांग आहे? सातपुडा पर्वतरांग. रायगड व अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत तालुका आहे. कर्नाळा हे एक महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात आहे. कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राच्या राज्य प्राणी शेकरू. राज्य पक्षी हरियाल. राज्य फूल जारूल. राज्य वृक्ष साग. राज्य फळ आंबा. राज्य फुलपाखरू ब्लूमोरिन. राणी पाकुळी. नायगाव मयूर अभयारण्य महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे. निर्मितीवेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांची सीमा कुठल्या राज्याला लागून नाही? महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर आहे. चिखलदऱ्याला विदर्भाचे नंदनवन म्हणतात. चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात MIDC 1 ऑगस्ट 1962 पासून सुरू झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाली होती. महाराष्ट्राने 1993 मध्ये पहिले औद्योगिक धोरण जाहीर केले होते. कृष्णा नदीची लांबी 451 किलोमीटर आहे. लाकडी खेळणीसाठी सावंतवाडी पुणे प्रसिद्ध आहे. चित्रकूट धबधबा छत्तीसगड राज्यातील इंद्रावती नदीवर आहे. महाराष्ट्रातील रेड्डी बंदरातून लोह खनिजाची निर्यात केली जाते. सह्याद्री पर्वत हा पूर्व पश्चिम वाहणाऱ्या नद्यांचा जलविभाजक आहे. भारतात व्याघ्र प्रकल्प 1973 मध्ये सुरू झाला. महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरला म्हणतात. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात मुंबई व नावाशेवा ही 2 मोठी बंदरे आहेत. भारतातील एकूण 73 जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभला आहे. अरवली पर्वतातील गुरु शिखर हे सर्वोच्च शिखर आहे. 1722 किलोमीटर याची लांबी आहे. आजचे प्रश्न तुम्ही ऐकले मित्रांनो, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.